क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांना कनाशी गणातील संवाद दौरा उत्साहात संपन्न। कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन भाऊ पवार यांच्या कनाशी गणातील गाव भेटी व संवाद दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी वडाळे येथून या दौऱ्याचा प्रारंभ झाला। दिवसभर चाललेल्या या संवाद दौऱ्यात आमदार पवार यांनी विविध गावांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक समस्यांचा आढावा घेतला। या दौऱ्यात आमदार पवार यांनी लिंगामे, देवडी कराड, निरगुडपाडा, मोहपाडा, पडसदर, वडपाडा, सुकापूर, खिराड, बेंदीपाडा, सरलेदिगर, देसगाव, तिहाड खुर्द, तिहड बुद्रुक, गांडोळमोक, ओझर, अंबिका ओझर, चणकापूर आदी 20हून अधिक गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला। प्रत्येक गावात विकास कामांबाबत सविस्तर चर्चा झाली। भेटीदरम्यान आमदार पवार यांनी रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधांवरील समस्या जाणून घेतल्या। अनेक ठिकाणी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले। त्यांच्या संवादात्मक लोकाभिमुख भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये विशेषतः महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून आले। यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, टोमॅटो, स्ट्रॉबेरी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले। शेतकऱ्यांना योग्य व न्याय नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने वेगाने हालचाल करावी अशी सूचना त्यांनी दिली। या संवाद दौऱ्यात आमदार पवार यांच्या समवेत पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव, उपसभापती विजय जाधव, आदिवासी सेवक DM गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभोणा शहराध्यक्ष सोमनाथ सोनवणे, राजू पाटील, दडवटचे माजी सरपंच लक्ष्मण पवार, फुलाजी बागुल, छबू नाना कवर, रामदास बागुल, अनिल घोडेस्वार, सागर बागुल, योगेश बागुल आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, आदिवासी सोसायटीचे चेअरमन, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांनी आमदार नितीन पवार यांच्या या प्रत्यक्ष संवाद उपक्रमाचे स्वागत करत त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीबद्दल समाधान व्यक्त केले। कनाशी गणातील हा संवाद दौरा केवळ लोकसंपर्कापुरता मर्यादित न राहता विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अभोणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।